जे आपले पदाधिकारी आहेत त्यांना कसलीही माहिती न देता त्यांच्या खोट्या सह्यांचा वापर केलेला आहे प्रत्येक ट्रान्झॅक्शनवरती बऱ्यापैकी. आणि पदाधिकाऱ्यांना हे माहीत पण नसतं की त्यांच्या सह्या केलेल्या आहेत म्हणून. सगळ्या प्रभागांचा जर विचार केला तर जवळपास 2 कोटीच्या पुढेच जाईल. हा जिल्ह्यातला आहे की हे केवळ शिरूर तालुका? नाही, फक्त शिरूर तालुका. शिरूर? हो सर. याच्यामध्ये आमच्या प्रभाग मातोरी प्रभाग जो आहे त्याच्यामध्ये प्रभाग समन्वयक आहेत पुष्पा नागरगोजे. त्यानंतर इकडं आपल्या जो पिंपळनेर प्रभाग आहे तिकडे आहे बाबासाहेब गुंड म्हणून आहेत CC. त्यानंतर जो रायमो प्रभाग आहे तिथं आहेत अमोल गर्जे सर. या सर्वांचे म्हणजे हे लोकच अपडेट असतात. अर्थात म्हणजे इथं अपडेट राहायला पाहिजेत पदाधिकारी, परंतु इथं सिस्टीमचेच लोक अपडेट आहेत. निधी किती आला काय आला हे पदाधिकाऱ्यांपर्यंत जात नाही ना, सामान्य लोकांपर्यंत जाते. हे फक्त जात आहे ते सिस्टीमच्या लोकांपर्यंत. सर जे शिरूरमध्ये पंचायत समितीत कार्यरत लोक असतात या लोकांच्या ज्या बायका आहेत यांच्या नावे काही निधी गेलेला आहे असं आम्हाला आढळून आलं प्रत्यक्षदर्शी जेव्हा आम्ही RTGS चेक केले त्यावेळेस. गटामध्ये आहेत परंतु वर्किंग कार्यान्वित नाहीत. प्रत्यक्षात जर येऊन बघितलं तुम्हाला 60% गट बंद दिसतील. आणि हे सगळ्याचं कारणीभूत हे जे वरचे लोक आहेत कार्यालयात बसलेले हे लोक आहेत. प्रत्यक्षात यांचं काम आहे, जे प्रभाग समन्वयक आहेत यांचं काम असतं फील्ड वर्क. गावागावांमध्ये जाऊन ग्रामसंघाची बांधणी करणं, त्यांच्या महिन्याला मिटिंगा करणं, पैसे जमा करणं, पैसे वाटणं, गरजू लोकांना व्यवसायासाठी मदत करणं. पण हे आरामशीर सगळे ऑफिसमध्ये बसून आहेत 4 वर्षांपासून. कोणीच कसं नाही हे नाही सांगता येत. पण आम्ही ना असा लढा लढणार, सरकारने नाही केलं नाहीतरी आम्ही एकदम रांडोबाया झालेला असतो. त्याच्यामधून आम्हाला काही म्हणजे असं काही कोण मेलं कोण गेलं याचं आम्ही हे करणार नाही. पण आमच्यावर आला, आम्ही गरीब आज मिळालेली भाकरी उद्या खात होतो आम्ही, अशी परिस्थिती आमची आहे. आम्ही विचार करणार ना का कुणाचा नाही करणार. मग ते जेलमध्ये जाऊन बसणं हो किंवा काय करण्याचं ते आम्हाला सांगता येत नाही. पण आता सध्या आम्ही स्थिर आहेत म्हणून सगळ्यांनी याचा विचार करावा. वय झाली या सगळ्यांची की आमचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही किंवा आमचे जे आहेत सगळे वरचे हे आम्हाला काहीच होऊ देणार नाहीत. आतापर्यंत काहीच झालेलं नाही आमच्या बाबतीत, तर तुम्ही काय करणार, या प्रकारचे त्यांचे भाषणं असतात सर. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामधील महिलांचं जीवनमान उंचावं, त्यांचं कुटुंबीय मुख्य प्रवाहात यावं, 2 पैसे मिळावेत यासाठी महाराष्ट्र शासनानं उमेद अभियान राबवलं. उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागामधल्या होतकरू महिला त्यांना व्यवसायासाठी काही निधी उपलब्ध करता येतो का यासाठीचे प्रयत्न करण्यात आले आणि लाखो रुपयांचा निधी मंजूर देखील झाला. मात्र इथल्या स्थानिकच्या तालुका व्यवस्थापकांकडून अध्यक्षांच्या बनावट सह्या वापरल्या अशा प्रकारची एक तक्रार माझ्याकडे आहे. माझ्यासोबत उमेद अभियानाच्या काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांची नेमकी काय तक्रार आहे. जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांनी तक्रार दिलेली आहे. काय तुमची तक्रार होती आणि नेमका काय फ्रॉड झाला आहे? सर आमच्या शिरूर तालुक्यामध्ये ना जे 4 प्रभाग आहेत त्या 4 प्रभागांमध्ये वेगळ्या प्रकारचे घोटाळे झालेले आहेत. जसे की CRP मानधन, त्याप्रमाणे इथे उत्पादक गट तयार केले जातात महिलांच्या सक्षमीकरणासाठी, परंतु ते उत्पादक गट अस्तित्वातच नाहीत, परंतु त्यांचे पैसे उचलले गेलेत. अशा प्रकारचे काही घोटाळे झालेले आहेत. त्याचप्रमाणे जे आपले पदाधिकारी आहेत त्यांना कसलीही माहिती न देता त्यांच्या खोट्या सह्यांचा वापर केलेला आहे प्रत्येक ट्रान्झॅक्शनवरती बऱ्यापैकी. आणि पदाधिकाऱ्यांना हे माहीत पण नसतं की त्यांच्या सह्या केलेल्या आहेत म्हणून. नेमकं काय फ्रॉड आहे, कुणाच्या नावाने फ्रॉड केलेला आहे, कुणाच्या सह्या बनावट आहेत? जे प्रभाग संघाचे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष यांच्या सह्या बनावट आहेत. चक्क बनावट सह्या त्यांच्या परस्पर पैसे उचललेत? हो, त्यांच्या परस्पर पैसे उचलले गेले. ते मान्य करतात, त्यांना माहिती आहे का आमच्या नावाचा फ्रॉड झाला आहे, आमच्या परस्पर सह्या काही केलेल्या आहेत असे मान्य करतात? मान्य करतायत पदाधिकारी, मान्य करतायत. किती साधारणतः हा फ्रॉड आहे? सगळ्या प्रभागांचा जर विचार केला तर जवळपास 2 कोटीच्या पुढेच जाईल. हा जिल्ह्यातला आहे की हे केवळ शिरूर तालुका? नाही, फक्त शिरूर तालुका. शिरूर तालुक्यामध्ये जवळजवळ 1.5 कोटी रुपयांचा हा फ्रॉड आहे. हो, 1.5-2 कोटीच्या. म्हणजे काय फ्रॉड केलाय नेमकं? किती पैसे आणि कसे महिलांकडे येतात? फ्रॉड असा आहे की जे CRP मानधन आहे ते महिलांना 6,300 रुपये असं पर मंथ दिलं जातं, परंतु त्यांच्याजवळ प्रत्यक्षात फक्त 1,000 किंवा 1,500 रुपयेच येतात. काही काढणं तर अगदी 700-800 रुपये इथपर्यंतच मानधन. 6,000 कशासाठी दिले जातात? हे त्यांनी जे गाव लेवलला काम केलेलं असतं त्यासाठी त्यांना दिलेलं मानधन असतं. म्हणजे त्यांनी जो व्यवसाय उभा केला नाही, व्यवसाय नाही, ते जे बचत गट बांधणीचं काम करतात गावागावांमध्ये त्याच्यासाठी त्यांना जो तालुक्याकडून दिलेला निधी असतो म्हणजे त्यांना 6,000 रुपये दिले जात नाहीत. मग उरलेले 5,000 कोण घेतं? ते काय आता ते सिस्टीमलाच माहिती आहे, ते कसे जातात, कुठे जातात, काहीच अजून काही मलाही माहित नाही. याची ज्यांना पैसे दिले नाहीत ते तरी पुढे येतात का? आम्हाला दिलेच नाही, 500 दिलेत, 1000 दिलेत? हो, आहेत ना सर, आहेत ना. या सगळ्या महिला त्याच आहेत सगळ्या. अच्छा. मग हे कुणी केलंय सगळं? बनावट अध्यक्षांच्या सह्या वापरून ते समन्वय कोण आहे त्यांची काही नावं सांगता येतील?
हो सर, याच्यामध्ये आमच्या प्रभाग मातोरी प्रभाग जो आहे त्याच्यामध्ये प्रभाग समन्वयक आहेत पुष्पा नागरगोजे. त्यानंतर इकडं आपल्या जो पिंपळनेर प्रभाग आहे तिकडे आहे बाबासाहेब गुंड म्हणून आहेत CC. त्यानंतर जो रायमो प्रभाग आहे तिथं आहेत अमोल गर्जे सर. या सर्वांचे म्हणजे हे लोकच अपडेट असतात. अर्थात म्हणजे इथं अपडेट राहायला पाहिजेत पदाधिकारी, परंतु इथं सिस्टीमचेच लोक अपडेट आहेत. निधी किती आला काय आला हे पदाधिकाऱ्यांपर्यंत जात नाही ना, सामान्य लोकांपर्यंत जाते. हे फक्त जात आहे ते सिस्टीमच्या लोकांपर्यंत. त्यामुळे या पैशांचा गहाळपणा जो होतोय तो तिथं सिस्टीमच्या लेवललाच होतोय. एका गटाला किती साधारणतः निधी येतो महिला सांगता येते? सर, एका गटाला जर आपण विचार केला जो शासनाचा निधी येतोय वरतून, तर 60,000 रुपये आपल्याला CIF दिला जातो. जी. हां, तर तो 60,000 रुपये CIF आता 100% केलेला आहे. तुमच्या गावांमध्ये जेवढे पण गट आहेत तेवढे सगळ्यांना हा 60,000 रुपये दिला पाहिजे असं आहे. तर तो 100% वाटप झालेलाच नाहीये. ते आहे. वरून मानधनाचा घोटाळा तर आहेच. मानधन कधीच पूर्णपणे महिलांपर्यंत येत नाही. आणि त्याच्यामध्ये आमच्या शिरूर तालुक्यामध्ये आमच्या असं निदर्शनास आलं की 70 ते 71 उत्पादक गट आहेत. परंतु त्या उत्पादक गटांचे अस्तित्वात नाहीत तर नाहीत, पण त्याचा निधी गेलाय कुठं हे फक्त ट्रान्झॅक्शनवर दिसतंय, पण गेलाय कुठं हे कुणालाच प्रत्यक्षात माहीत नाही. असे काही फ्रॉड नाव आहेत का तुमच्या यादीमध्ये ज्या तुमच्या गटामध्ये अस्तित्वात महिला नाहीच आहेत, वास्तवात नाही आहेत, हो, त्यांच्या नावाने काही निधी दिला? आहेत ना सर. जे शिरूरमध्ये पंचायत समितीत कार्यरत लोक असतात त्या लोकांच्या ज्या बायका आहेत यांच्या नावे काही निधी गेलेला आहे असं आम्हाला आढळून आलं प्रत्यक्षदर्शी जेव्हा आम्ही RTGS चेक केले त्यावेळेस. गटामध्ये आहेत परंतु वर्किंग कार्यान्वित नाहीत. असे दुसरे कामाला कोणच्या नाही तर त्यांच्या नावे गेलेले ही आहेत. तक्रार तुम्ही सीओनकडे केल्यानंतर काय तुम्हाला रिस्पॉन्स देऊन? काहीच नाही रिस्पॉन्स, काहीच नाही. आज 13 दिवस झाले तक्रार करून, पण तरी सुद्धा आम्हाला कसलाही कुठलाही पत्र व्यवहार झालेला नाही, ना जिल्ह्याकडून ना तालुक्याकडून, किंवा कोणी गाव लेवलला येऊन चौकशी पण केलेली नाही आहे की हे कुठपर्यंत तपास आला आहे किंवा किती गट चालू आहेत किती नाही. गट तर तुम्हाला सांगते प्रत्यक्षात जर येऊन बघितलं तुम्हाला 60% गट बंद दिसतील. आणि हे सगळ्याचं कारणीभूत हे जे वरचे लोक आहेत कार्यालयात बसलेले हे लोक आहेत. प्रत्यक्षात यांचं काम आहे, यात जे प्रभाग समन्वयक आहेत यांचं काम असतं फील्ड वर्क. गावागावांमध्ये जाऊन ग्रामसंघाची बांधणी करणं, त्यांच्या महिन्याला मिटिंगा करणं, पैसे जमा करणं, पैसे वाटणं, गरजू लोकांना व्यवसायासाठी मदत करणं. पण हे आरामशीर सगळे ऑफिसमध्ये बसून आहेत 4 वर्षांपासून. कुणीच फील्ड वर्कसाठी कुठं चालेल नाही. हे गट चालू आहेत की नाही, कार्यान्वित आहेत की नाही, कोणी पाहायचं असतं हे बघायचं असतं ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी. जी. कोण आहे ते, म्हणजे कोण समन्वयक आहेत? हां, जे तालुका अभियान व्यवस्थापक आहेत सुप्रभा केडकर मॅडम आहेत. त्यानंतर प्रभाग समन्वयक आहेत नागरगोजे मॅडम, गर्जे सर, यांच्या लोकांचं काम असतं हे बघणं. आणि या सगळ्याचा आढावा घेणं हे जिल्ह्याचं काम असतं. जसं की PD मॅडमचं, या संगीता देवी पाटील मॅडम आहेत, तर यांनी कधीच आढावा घेतलेला नाहीये की कुठं काय चालू आहे वगैरे काय नाही. तिथून निधी इथं पाठवायचा, इथून तो वापस चेकद्वारे महिलांच्या अकाउंटवर जातो की ज्या महिला आम्हाला माहीतच नाहीत त्यांच्याकडून कॅश घेतली जाते. असे आमच्याकडे काही पुरावे आहेत. आणि ती कॅश कुठं कुठं वितरित होत असेल आता मग ते त्यांची त्यांना माहिती. संगीता देवी कोण आहेत? या आमच्या प्रकल्प संचालक मॅडम आहेत ग्रामीण विकास यंत्रणेच्या बीड जिल्ह्याच्या. तुम्ही का आता उमेद अभियानामध्ये कुठल्या पदावर आहेत? मी सध्या ग्रामसंघाचे अध्यक्ष आहे. तुम्हाला माहिती आहे का ह्या गटामध्ये किती महिला आहेत, कुठले कार्यान्वित आहेत आणि कुठले बंद आहेत, काही सांगता येईल? हो सर, आपण जर गावागावांमध्ये जाऊन बॅट जर घेतल्या तर लोक तुम्हाला प्रत्यक्षदर्शी सांगतील ते आमच्या गावात काही चालूच नाहीये म्हणून. म्हणजे थोडक्यात कुठल्याही महिलांना काही माहिती न देता गट तयार करणं, त्यांच्याकडून कुठल्या तरी कारणावरून काही आधार कार्ड वगैरे काही घ्यायचे आणि गट तयार असं झालंय सगळं? हो, असंच झालेलं आहे सगळं. किती बनावट आहेत का आणि किती लोकांकडून पैसे घेण्यात आले, किती खोटा? सर, जवळपास आहे ना, जे उत्पादक गटांबद्दल मी बोलते, बचत गट नाही, उत्पादक गटांबद्दल, तर ते जवळपास सर 90% गट सगळे डुप्लिकेट आहेत. आणि यासाठी 50 लाख निधी दिलेला असतो आपल्या प्रभाग संघामधून, स्पेशल निधी दिलेला आहे मॉडेल प्रभागामधून. तो निधी कुठं गेलाय त्याचा RTGS पण आम्हाला बँकेतून पण दिलं जात नाहीये किंवा कुठूनच दिलं जात नाही. आमच्याकडे पदाधिकारी आता अवेलेबल आहेत तरी सुद्धा आम्हाला याच्यातली काहीच माहिती दिली जात नाहीये. बँकेमधून तुम्हाला माहिती का दिली जात नाही आणि काय मागणी करता तुम्ही? बँकेवाले आम्हाला म्हणतायत की म्हणजे तुम्ही COच्या लेवलला जाऊन ही तक्रार केली तर तुम्ही तिथलं लेटर आणा तरच आम्ही तुम्हाला ऑथराईज करू शकतो. मग आमच्याकडे पदाधिकारी आहेत तरी सुद्धा तुम्ही आम्हाला का नाही ऑथराईज? ज्या खातेधारकाचं म्हणजे समजा एखादा गटाचा प्रमुख आहे त्याच्या नावावर खाते का गटाच्या नावावर खाते? नाही, गटाच्या नावावर खाते. त्याचं एखादं समजा स्टेटमेंट RTGS काही मागवायचं असेल तर कोण मागू शकतं? जे गटाचे पदाधिकारी आहेत त्याला दिले पाहिजे बंधनकारक. हो, दिले पाहिजेत त्यांना. बँकेवाले का देत नाही? नाही, देत नाहीये ते म्हणतात की तुमच्या तालुक्यामध्ये एवढा सगळा घोटाळा चालू आहे तर याच्यासाठी आम्हाला अडकायचं नाही, तर तुम्ही काय करा की तुम्ही CO कडून पत्र आणा तरच आम्ही तुम्हाला देऊ, नाही तर देणार. या बाबतीमध्ये CO कडे गेलात का की अशी माहिती देत नाही? हो, गेले मी. तर सर म्हटले की आपली जी पुढची सुनावणी आहे तर आम्ही त्याच्यासाठी कागदपत्र जमा करतो आहोत, तर त्यानंतरच आम्ही तुम्हाला कळवू काय जे आहे ते. एवढंच उत्तर दिलं जातं. सुनावणीमध्ये तुम्ही बऱ्याचशा महिला, शेकडो महिला त्या ठिकाणी उपस्थित होतात, तिथं COचा काय रिस्पॉन्स होता?
सर सुनावणीमध्ये मला वाटलं होतं की म्हणजे 5 जणांनाच आतमध्ये एकतर बोलवलं आम्हाला, ते तर झालं बोलवलं, एक तर 12चा वेळ दिलेला आम्हाला संध्याकाळी 6 वाजता, आणि त्यानंतर फक्त 5 मिनिटं आम्हाला वेळ दिला सुनावणीमध्ये. तर त्याच्यामध्ये पण जे तक्रारीमध्ये जे मुद्दे होते ते मुद्दे घेतलेच गेले नाहीत, उलट आम्हालाच विचारलं गेलं की तुमच्याकडे काय पुरावे आहेत याबद्दल. म्हणजे असं सगळ्या प्रकारची सुनावणी झाली. तुमच्या या सगळ्या महिलांमध्ये कोणी अध्यक्ष उपाध्यक्ष ज्यांच्या नावाने फ्रॉड झाला उपलब्ध कोणी उपस्थित आहे कोण? ह्या आहेत, या आहेत जयश्री गुले. तर यांना तर सर 50,000 इथे. केलेली अध्यक्ष होण्यासाठी. तुमच्या नावाने बनावट अकाउंट खोलून सह्या केल्यात अशी माहिती मिळाली, तुम्हाला माहिती आहे का? हो, झालं ना माहिती सर, आत्ता माहिती झालं. अगोदर माहिती नव्हतं पण आत्ता माहिती झालं. आणि माहिती झाल्यावर मग आम्ही इथं अडाणी, मला काही एवढं समजत नाही, मी शिकलेली असून सुद्धा मला त्यातलं काही समजत, कारण म्हणजे ते मी नकोच म्हणत होते, मला नको अध्यक्षपद, कारण माझे मिस्टर वारून 5 वर्ष झाली, मी त्याच्यामधून बाहेर नव्हती निघलेली एवढी, पण आता निघले तर नको म्हटलं होतं. पण कोणी केलं तुम्हाला अध्यक्ष? कोणी गर्जे प्रस्ताव? सरनी केलं, गर्जे सरनी केलं. हो, मी नको म्हणलं ना, गर्जे सर. तुम्ही त्यांना विचारलं का की बाबा माझ्या नावाने अशा प्रकारच्या सह्या बनावट केल्यात, मग हे फ्रॉड केलं, आता हे कोण त्याचं निस्तारणार आहे सगळं? नाही विचारलं मी अजून, पण विचारणार आहे सर, कारण हे पाहत होतं आम्ही, शिओ काय करते, कोण काय करतं हे पाहत होत, नाही तर मग आमची लढा आम्ही स्वतः लढणार आहे. कोणी आम्ही केलं कसा लढतो आणि कसं नाही हे नाही सांगता येत, पण आम्ही ना असा लढा लढणार, सरकारने नाही केलं नाहीतरी आम्ही एकदम रांडोबाया झालेला असतो. त्याच्यामधून आम्हाला काही म्हणजे असं काही कोण मेलं आणि कोण गेलं याचं आम्ही हे करणार नाही. पण आमच्यावर आला, आम्ही गरीब, आज मिळालेली भाकरी उद्या खात होतो आम्ही, अशी परिस्थिती आमची आहे. आम्ही विचार करणार ना का कुणाचा नाही करणार, मग ते जेलमध्ये जाऊन बसणं हो किंवा काय करण्याचे ते आम्हाला सांगता येत नाही. पण आता सध्या आम्ही स्थिर आहेत, म्हणून सगळ्यांनी याचा विचार करावा, आम्हाला तरी वाटतं. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीबद्दल कोणाला विचारलं किंवा तुमच्या वरिष्ठ जे पुढचे आहेत अध्यक्षपदावरचे समन्वयक असतील ह्यांना, किंवा हे माझ्या नावाने फ्रॉड झाले असं नाही ना सर, विचारलं नाही अजून मी, अजून कुणालाच विचारलं नाही अजून. म्हणजे कसं हे मॅडम त्या बरोबर आहेत ना, मग त्या सांगतात, कारण मी हे आलेच नाही अजून इथं, पण आता यायला लागले. म्हणजे जे कोणी थोडक्यात जे कोणी लोक आहेत तुमच्या तुम्हाला अध्यक्षपद बहाल केलं घ्या बाबा आणि नावापुरतं घेतलंय, सगळे सही सिक्के त्यांच्याकडेच हो, सगळं त्यांच्याकडे, सही सिक्का. आतापर्यंत किती चेकावर सह्या केल्या? मी फक्त 2-3 चेकावरच्या सह्या केल्या, नाही तर माझे सगळ्या चेका त्यांनीच केलेले आहेत. कोणत्या वर्षी नियुक्ती झाली होती? माझी 25 मध्ये. एक वर्ष झालं? हो, 1 वर्ष झालं. 1 वर्षात 2-3 सह्या केल्या? हो, कारण उरलेले मिटिंगच झाली नाही ना सर, कारण मिटिंगच 2-3 झाल्या ना, तर ते काय एक मिटिंग मध्ये सही घेतली आणि ते पण सांगितलं की आम्हाला पगार काढायचा असं म्हणून सांगितलं. आणि नंतर आम्ही विचारलं की आम्हाला ही कारण आम्हाला थोडं माहिती होतं हे घोटाळे व्हायला लागलेत म्हणून, त्यासाठी मी पदच नको म्हणत होते. तर गर्जे सर म्हणले नाही राहू द्या, म्हणले ताई तुम्हाला राहू द्या म्हणे. आता त्यांचं काय म्हणणं आहे गर्जे सरांचं? मी अजून विचारलं नाही सर. हो, विचारलंच नाही अजून, कारण का नाही विचारलं, आम्हाला वाटतं असं काहीतरी आम्हाला कुणीतरी साथ देईन, काहीतरी होईल असं आम्ही त्याची अपेक्षा करतोच. मग तुम्ही कुठल्या पदावर आहेत? मी पिंपळनेर प्रभागाची जागृती महिला प्रभागाची अध्यक्ष आहे. जी जी. मी म्हणजे होते 2019 पासून होते. पहिले ढाकणे सर होते आणि ढाकणे सर होते, त्याच्यामुळं आम्हाला काय हे वाटलं नाही. पण 2022 पासून माझ्या अशा सह्या घेतल्या म्हणजे चेकवर. आणि नंतर मी विचारायला लागले की सर माझ्या सह्या घेतात तुम्ही, पण पैसे काय करतात? कोण घ्यायचे सह्या? त्या पुष्पा मॅडम घ्यायच्या, म्हणजे त्यांच्याकडे चेक द्यायचे आणि माझ्याकडे म्हणजे सह्या घेऊन जायचे. कोण आहेत पुष्पा मॅडम? त्या मातुरी प्रभागाच्या हे आहेत, शिशी आहेत. जी. मग ते तुमच्या गटाच्या प्रमुख आहेत तिकडं तालुका लेवलवर? नाही आमचा पिंपळनेर प्रभाग आहे. मग आमच्या गटाला हे शिशीच नव्हते आम्हाला. आता किती तुमच्या नावाने निधी गेला? एखादा समजा तुम्ही सह्या केल्यात, एखादा चेक तुम्हाला माहिती की इतक्या हजारांचा लाखांचा केला, कोऱ्याच्या चकावर केले ना, लिहिलेलं नव्हतंच ते. कोऱ्या चेकवर सह्या केल्या? विचारायला लागले तेव्हा अध्यक्ष बदल. हा, मला बदलून टाकलं आणि यांना केलं. म्हणजे तुम्ही विचारलं कोऱ्या चेकवर सह्या का घेताय, मग तुम्हाला बदललं? दुसरं कोणाला केलं? यांना. मला केलं. मग तुम्हाला काय पुन्हा तसंच? नाही, मग मी काय केलं सर, मला बोलवलं त्यांनी, मला खूप दिवस असं म्हणायचे तुम्हाला करायचं. मी म्हणायचे नको, मी मानूरची शारदा पोपट आगाव, पण नको म्हणायचे मी. तरी पण सर म्हणले नाही ह्या वर्षी राहू द्या, तुम्ही पाहू नंतर तुमचा काहीतरी फायदा करून देऊ. मग फायदा म्हणलं कुणाला तरी आम्ही दाखवल्यावर माणूस हेच होतं ना. मग म्हणलं काहीतरी कर्ज देतील, काहीतरी आपल्याला परिस्थिती निर्माण झालेली, आपली थोडी वाढ होईल असं काहीतरी वाटत होतं. पण यांनी काहीच केलं नाही माझ्यासाठी. अक्षरशः खेडकर मॅडमने 200 रुपये रोज होता मिटिंगच्या दिवशी, तो 200 रुपये रोज सुद्धा बंद केला माझा. आता ह्या उमेद अभियानाच्या अंतर्गत काही महिलांना जोडण्याचं काम करण्या तुमच्यासारखे निराधार महिला आहेत किंवा मग ग्रामीण भागामधल्या ज्या होतकरू महिला आहेत यांना उभा करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. तुमच्या
निदर्शनास आलं का काही महिलांना दिलं आहे बाबा, म्हणजे याच ग्रुपच्या माध्यमातून किंवा याच अभियानाच्या माध्यमातून काही महिला पुढे आल्या, चांगलं काम करत असेल, निदर्शनास आलं? नाही, चांगलं करतात ना महिला. आता पैसे दिल्यावर चांगले काम करतात, पण त्यांना पैसे नाही दिल्यावर करणार नाहीत ना. तर चांगलं आता मी काय ना, मला आम्हीच दाखविली, माझा खूप मोठा हे होता, मी जारचं हे टाकणार होते, प्लॅन टाकणार होते, सरांनी नाही द्यायला, ते झालं. परत म्हणले गिरणी घ्या, डाळ गिरणीचं, ते पण केलं, ते पण नाही. मग असं तुम्ही जर बचत गट करा, अमकं करा, अशा आम्ही दाखवून तुम्ही महिलांची जर असे हे करीत असला तर हे खोटंपणा आहे ना. तुम्ही अजून पाहिले का तुमच्या नावावर दुसरे काही योजना अजून मी घेतल्यात काही का? पाहिलेलं नाही सर. अजून तुमच्या नावावर काही योजना घेतल्यात असे फ्रॉड करून काय नाही माहिती? नाही, काहीच पाहिलेलं नाही. पाहणार आहेत तुम्ही अजून? हो, पाहणार ना सर, पाहणार. मग आम्ही असं सरकारी पाहू किंवा नंतर मग दंडलगिरी पाहणार आम्ही. काय पुढचं पाऊल असणार आहे, काय तुम्ही पुढची आखणी केली आहे? सर, आमचं पुढचं पाऊल असं असणार आहे, सद्यस्थितीत तरी आम्ही आणखी एका सुनावणीची वाट बघतोय. सीओ सर काय याच्यावरती निर्णय देत आहेत. पण आमची मागणी अशी आहे की सीओ सरांनी याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शी लक्ष घालून जिल्हा अभियान व्यवस्थापक जे आहेत किंवा ज्या प्रकल्प संचालक मॅडम आहेत त्यांच्या थ्रू आम्हाला काही ऑथराईज देता स्वतः दिले आणि आम्हाला जर या बँकेचे सगळे पुरावे मिळवण्यात मदत जर केली तर आम्ही स्वतः सिद्ध करू शकतो की किती मोठा फ्रॉड झालेला आहे. हे ज्यांनी फ्रॉड केला आहे ते घाबरत का नाही आहेत? पुन्हा पुन्हा सह्या करून अहो, पुन्हा सगळं पुन्हा हातात सगळं घेतलंय त्यांनी. सर, त्यांना सवय झाली, एक 4 वर्ष झाले त्यांचा हा गैरव्यवहार चाललेला आहे, तर त्यांना सवय झाली या सगळ्यांची की आमचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही किंवा आमचे जे आहेत सगळे वरचे हे आम्हाला काहीच होऊ देणार नाहीत, आतापर्यंत काहीच झालेलं नाही आमच्या बाबतीत, तर तुम्ही काय करणार, या प्रकारचे त्यांचे भाषणं असतात सर. म्हणजे पुढचं काय असणार आहे? हां, तुम्ही बोलणार आहे? हा, आणखी एक अध्यक्ष आहेत आपल्यासोबत मातोरी गटाचे, त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तुमच्या नावाच्या सह्या बोगस झालेली अशी माहिती मिळाली, तुम्हाला कधी माहिती मिळाली? मला ही 30 मार्चला मिळाली. पण ह्याच्यामध्ये मला हे सांगायचं आहे, मी माझ्या बाईटमध्ये तर सगळं क्लिअर केलं आहेच ऑलरेडी, पण मला हे सांगायचं आहे, मी एक सुशिक्षित इंजिनियर असताना फक्त विश्वासाखातर मी त्या मानधन लोकांचं, गोरगरिबांचं अडकू नये म्हणून जर मी सही केली तर असे सर्वसामान्य लोकांची काय दशा असू शकते? हे तर लोक त्यांना फेस पण करू शकत नाहीत, प्रश्न पण विचारू शकत नाहीत, आणि दिलेले उत्तरं हे बरोबर आहेत का नाही हे टॅली पण करू शकत नाहीत. त्याच्यामुळं सगळ्यांनाच न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यावर सगळ्यांनी जागरूकतेने सगळ्यांनीच मदतीचा हात पुढं केला पाहिजे. खूप धन्यवाद. मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत जतीन रहमान यांना आव्हान आहे मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून, आपल्या कार्यालयामधले तिथं बसलेली लोक, खुर्च्या टाकून बसलेली लोक, इथल्या ह्या ग्रामीण भागामधल्या महिलांकडे जर आपण पाहिलं तरी मोठ्या आशेनं शासनाने एखादी योजना लागू केली आणि ती आपल्या पदरात पडेल, 2 रुपये आपल्याला मिळतील, व्यवसाय उभा राहील आणि त्यामधून कुटुंबाची उपजीविका भागेल, कुटुंब जे आहे ते गरिबीच्या अंधकारातून बाहेर येईल, प्रकाशात येईल, अशा प्रकारची ह्यांची उमेद होती. मात्र त्या उमेद अभियानांचं जे काय आहे ते तिथल्या जिल्हा समन्वय कोणीतरी खेडकर, काय नाव आहे त्यांचं, सुप्रभा खेडकर आणि त्यांचे काही CD कोण आहेत, त्या CC आहेत, ह्या सगळ्या ज्या काही तिथल्या पदाधिकाऱ्यांनी फार चवीनं ही योजना जी आहे ती मस्त चघळून खाल्लेली असं या ठिकाणी दिसतोय. इथल्या महिलांनी फार आशेनं या ठिकाणी या ग्रुपमध्ये जॉईंट होऊन आपला व्यवसाय उभा करण्यासाठी सांगितलं यांनी आता की मला एक व्यवसाय टाकायचा होता, त्या निराधार आहेत, पतीचं निधन झालं, मात्र ही व्यवसाय उभा करण्यासाठी कुठले तरी खेडकर नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी सांगितलं तुम्हाला योजना उभं करून देतो आणि अध्यक्षपदही बहाल केलं. गरजे कोणीतरी आहेत, माफ करा. आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, मात्र त्यांना फक्त झुलवत ठेवलं, त्यांना अध्यक्षपद दिलं, त्यांच्या बोगस सह्या केल्या आणि शासनाची जी काही उमेद योजना आहे ती मस्तपैकी चाकून खाल्लेली आहे, गिळंकृत केलेली आहे. जवळजवळ याच शिरूर तालुक्यामध्ये 1 ते 1.5 कोटी रुपयांचा हा फ्रॉड आहे. जिल्हाभरामध्ये नेमका किती असेल हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि ज्या कोणी जिल्हा लेवलवरच्या काय नाव आहे मॅडमचं, त्या संगीता देवी यांचे फार मोठं योगदान असल्याचं कळतं या भ्रष्टाचारामध्ये. येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्र, संगीता देवी यांनी काय काय नेमके कारनामे केलेले आहेत हे मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अनिल धायगुडेंसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, शिरूर.